किया तो एक्स्ट्रा खिलाड़ी अंदर होगा और खेल की शुरुआत के लिए विदाउट टाइम पास सलामी जोड़ी आई है। मंथन और त्रुशाल की ये सलामी जोड़ी बॉलिंग ट्रैक पर शाम काजुवाड़ी और मोगलवाड़ी की मैच। पहली गेंद पर क्लीन बोल्ड, मिडल स्टंप उखाड़ फेंका। यू मिस आई विल डेफिनेटली। चलिए आपका सफर समाप्त, चलते बनिए। ये गोल्डन डक पहला छक्का। गोल्डन डक पहला झटका, पहली गेंद अक्रॉस द लाइन। गेंद और बल्ले का नहीं हुआ था संपर्क, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, लेकिन विकेटों के साथ हुआ संपर्क गेंद का। तो बल्लेबाज डगआउट की दिशा में वापस आपको जाते हुए नजर आएंगे। पहला विकेट मिला ये मंथन, कमाल का युवा टैलेंटेड खिलाड़ी, और इस खिलाड़ी को पहली गेंद पर आउट करना आसान बात नहीं होती, लेकिन शाम ने बताया मुसीबतों को करूंगा आसान, तभी छूंगा जीत का आसमान, और इसी वजह से पहली गेंद पर सफलता मिली है। अच्छी गेंदबाजी, अच्छी लाइन एंड लाइन के साथ शुरुआत। नंबर 3 के ओवर न्यू बैटर जय, जो दिलाना चाहती है अपने टीम को विजय। मैदान के अंदर जय आपको इनाट नंबर 3 पर दाखिल होते हुए नजर आएंगे। पहली गेंद बिल्कुल गिरी थी 3:06 पर। टाइम अलर्ट हमने किया है 3-6 को पहली गेंद, यानी 3:21 पर 3 ओवर का पूरा होना बहुत जरूरी है। गेंदबाज फिर एक बार तैयार बॉलिंग ट्रैक पर शाम। जड़ में डाली एलबीडब्ल्यू, लेग बिफोर विकेट की लाउड अपील। इम्पैक्ट कहां पर था, पिचिंग कहां पर थी, आउटसाइड द ऑफ। अंपायर का मानना ये लेग बाइस है और सिंगल यहां से काउंट जरूर किया जाएगा टीम के खाते में। 1 रन के साथ एक्स्ट्रा के साथ अकाउंट ओपन होता हुआ बैटिंग करते हुए टीम मोगलवाड़ी का। मोगलवाड़ी काजोवाड़ी दोनों टीमें खोपोली विभाग से बिलोंग करती है, और आज की सारी टीमें ऑलमोस्ट खोपोली विभाग से बिलोंग करते हुए आपने देखी इस मैदान पर। बैकफुट पर गए थे, अच्छा ड्राइव पॉइंट की दिशा में, अच्छी फील्डिंग भी आपको नजर आएगी। थ्रो थोड़ा सा खराब था लेकिन कवर अप किया, कलेक्शन किया। 1 रन यहां से भी कंप्लीट होगा। कमाल का आयोजन किया है, जितनी तारीफ की जाए तेजस शेठ काबरे साहब की उतनी कम, जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रतियोगिता को यहाँ पर सजाया है, कमाल का आयोजन किया। पहली रात, पहली नाइट, और पहली नाइट में दर्शक भारी मात्रा में मैदान के अंदर उपस्थित थे इस टूर्नामेंट को एंजॉय करने के लिए। लाइव के माध्यम से, WTC के माध्यम से बहुत सारे दर्शक लाइव भी जुड़े और उन्होंने शुभकामनाएं दी। स्टंप लाइन के ऊपर से ये गेंद गई है। विकेट कीपर गेंद का कलेक्शन करने में गलती करते हुए डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर होते हुए नजर आएगी। नरेश डालवी सर पहले मैच में बने थे 57, लेकिन उसके बाद शायद उस टोटल को कोई टीम पार नहीं कर पाई अभी तक। रन बने नहीं, 30, 35, 40, 42, इसके इर्द गिर्द सारे मुकाबलों को आपने घूमते हुए देखा। यानी पहले मैच को छोड़े तो रन बने नहीं आज की रात में। जड़ में डाली थी ऑन साइड पर, दिशा खराब तो दशा खराब, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, और ये फाइन लेग बाउंड्री के बाहर मिलेंगे 4। फाइन लेग बाउंड्री के बाहर नंबर आया 4, रन संख्या इंक्रीज होते हुए बनेंगे 6 रन 5 गेंदों के बाद। गेंदबाजी अच्छी है। P1 का पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर फेंकना कठिन होता है, 2 ही खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर होते हैं। हल्का सा भी अगर गेंद इनफील्ड को क्लियर करती है तो बाउंड्री लाइन के बाहर जाती है, और ऐसे कठिन परिस्थिति में, कठिन समय में शाम अच्छी बॉलिंग करते हुए बैकफुट पर गई, लेट कट शरीर के करीब कीला, चिकी सिंगल। 1 रन यहां से लेने से नहीं रोक पाएंगे, और इसी इसी 1 रन के साथ पहली ओवर का खेल यहां से समाप्त हुआ। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 7 रन। 18 गेंदों का खेल बाकी है। पहली ओवर का खेल समाप्त हुआ, रन बने हैं 7। मैंने बताया 3-6 को गिरी थी पहली गेंद, 3-10 हुए, यानी 5 मिनट में पहला ओवर हुआ। यही आपको टाइम मेंटेन करना है, लेकिन 3 कैमरे लगाई गई है। 3 कैमरे के साथ
टूर्नामेंट को कवर कर रही है WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाइव की ये टीम, जिनकी प्रशंसा मैं करूंगा। गेंदबाजी में किया जाएगा परिवर्तन और दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर नाम है भावेश, जो काम करते हैं हमेशा विशेष। बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। चलिए, डोंट वेस्ट द टाइम एंड प्ले फास्ट फॉरवर्ड। अब वार्म अप की जरूरत उतनी है नहीं, पहले ही आप मैच खेल चुके हैं, जीत चुके हैं और आपको पता है एनर्जी है आपके पास। चलिए भावेश शुरू करेंगे। दाएं हाथ के गेंदबाज तो सामने दाएं हाथ के बल्लेबाज। आड़े बल्ले से प्रयास था, कहीं पर निगाहें कहीं पर निशाना, लगी तो छगी पर छगी नहीं लगी। लेग बाइस का सिग्नल आएगा, एक और सिंगल मैदान के अंदर कन्वर्ट हो जाएगा। एक के साथ रन बनेंगे 8, लेकिन कौन लगाएगा किसके वाट ये तो समय बताएगा। बहुत ही अच्छी अंपायरिंग भी हुई है आज। सचिन दाभोलकर सर, सूरज पांडे सर, बाड़ा साळुंके सर, BCA पैनल जिन्होंने बहुत ही अच्छी अंपायरिंग की। उड़ाया इस बार, बढ़िया स्ट्रोक था, कवर के सिर के ऊपर से, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर आएगा नंबर 4। कमाल का ये चौका, रन चाहिए तो रन बनाने भी पड़ेंगे। मैदान के अंदर अपने ताकत को दिखाता हुआ ये खिलाड़ी बिल्कुल आपको नजर आएगा। कठिन परिस्थिति में रन बनाने होते हैं, मैदान के अंदर अपना खेल दिखाना होता है। गाड़ी का स्टार्टर खराब हो तो गाड़ी को धक्के की जरूरत होती है, मैच में मोमेंटम चाहिए हो तो चौके छक्के की जरूरत होती है। ये चौका आपने जरूर देखा, तो रन में इंक्रीज होते हुए स्कोर कार्ड पर बनेंगे 12 रन। 12 रन बनी है, 5 तो आए, 2 गेंदों में बड़ा ओवर बनाने का प्रयास। उड़ाया ऑन साइड पर, चांद पर गया था चंद्रयान और गेंदबाज को दिखाया आसमान। ये मिड विकेट बाउंड्री के बाहर आता था रन, 6 रन। कमाल का स्ट्रोक, ये आड़े हाथों लेने का प्रयास था, अक्रॉस द लाइन, नजर बढ़िया थी गेंद के ऊपर, वेट वॉच टाइम एंड देन हिट का गेम प्ले हुआ और कमाल का वो 6 भी आपको आता हुआ नजर आएगा। रन संख्या पहुंचेगी 18 के ऊपर। मैंने कहा था बड़ा ओवर, 3 में 11 तो आ चुकी है, अभी भी 3 गेंदे इस ओवर में बाकी। भावेश के ऊपर खतरे के बादल मंडराते हुए, दबाव का साया मंडराता हुआ, क्या उस दबाव में ये बिखरेंगे या निखरेंगे, आने वाला वक्त बताएगा मैदान के अंदर। कमाल के मैच अभी भी इस मुकाबले में पहली पारी शुरू जरूर है। टोटल में बात करूंगा तो 15 गेंदों का खेल बाकी और आने वाली 15 में और कितने आएंगे। गेंदबाज भावेश, रोकना पड़ेगा त्रिशाल को, क्योंकि त्रिशाल का होगा कमाल तो उनकी टीम होगी माला माल, और वो फिलहाल तो होता हुआ मैदान पर। बल्ले का किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। बल्लेबाज ने बजाया डंका, जला दी बल्लेबाज की लंका, ऐसे कि इनको फेंका कि बताया ये तो मेरा मौका, और ये आई है दूसरी सफलता, दूसरा विकेट। दूसरी सफलता आई है, दूसरा विकेट आया है, दूसरा झटका आया है। त्रिशाल के कमाल को रोका, गेंदबाज ने कहा है आप शेर तो हम भी सवा शेर है, आप लगाएंगे 6-4 तो हम करेंगे आपका शिकार, और ये दूसरी सफलता मिली जरूर है। नए बल्लेबाज इरफान नंबर 4 पर आएंगे इंडियन क्रिकेट टीम के सर इरफान पठान, इनकी याद मुझे आती है। जबरदस्त लेफ्ट हैंडेड बॉलिंग ऑलराउंडर, जरूर आपने देखा था उन्हें, लेकिन मैदान के अंदर ये इरफान मोगलवाड़ी के कैसा खेल करेंगे। ये नंबर 4 पर तो आई है, लेकिन इनके बल्लेबाजी में क्या वो वार होंगे, क्या ये नंबर 4 पर आने के बाद असरदार होंगे, ये धमाकेदार होंगे, क्या शानदार होंगे, ये देखने की जरूरत। जड़ में डाली, बल्लेबाज खामोश, गेंदबाज का जोश, और टॉट गेंद दोबारा से आते हुए कम बैक इज बेटर देन सेट बैक। आप जमीन पर कितने बार गिरे, इससे ज्यादा कितने बार उठे और लड़े, इसका हिसाब रखा जाता है। डरने वालों की दुनिया कीमत नहीं करती, लड़ने वालों को हमेशा याद रखा जाता है, और इसी वजह से भावेश रनों को बचाने की लड़ाई करते हुए मैदान पर। आड़े बल्ले से एक और बार डॉट गेंद, डॉट गेंद पर नंबर होता है 0। सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, ऐसा हमेशा मैं कहता हूँ। डॉट गेंद के साथ दूसरे ओवर को हम कहेंगे अलविदा, और टीम की रन संख्या 9 रन प्रति ओवर की औसत से 18, 2 विकेटों के नुकसान पर।
दो विकेटों के नुकसान पर रन बने 18 स्कोर कार्ड के ऊपर। 12 गेंदों का खेल बाकी है अभी भी इस मुकाबले के अंदर। दो ओवर का खेल यहां से समाप्त हुआ है। रन बनी है स्कोर कार्ड पर 18, अभी भी 12 गेंदों का खेल। पहली पारी में आपको बचता हुआ नजर आएगा सुनील। क्या जीतेंगे पब्लिक का दिल? ये बात भी अब देखने लायक है। तीसरे ओवर की जिम्मेदारी इस खिलाड़ी के कंधों पर जरूर दी गई है। युवा है ये, कि युवा की हवा हो सकती है यहाँ पर। साई सिरेमिक के ओनर हमारे सुनील चव्हाण बैठे जरूर है। साई सिरेमिक का बहुत नाम है, खोपोली की बात करेंगे तो। लेकिन सुनील चव्हाण का सपना आज भी पूरा नहीं हुआ इस प्रतियोगिता को जीतने का। पिछली बार भी पूरा नहीं हुआ, जीतते जीतते रह गए। लेकिन शायद समीर मसूरकर के सामने वो सपना उनका पूरा हो सकता है। लेकिन मैदान के बाहर ये आएगा नंबर 6, लंबा छक्का। 6 रन यहां से मिलेंगे। 24 के ऊपर आएगा टोटल। अभी भी 11 गेंदों का खेल बाकी। कमाल का आक्रमण किया। खिलाड़ी का नाम है जय। मैंने कहा था नाम है जय, दिलाना चाहते हैं विजय। और उसी की कोशिश में ये खिलाड़ी लड़ता हुआ, रन बनाता हुआ। कमाल का 6, 24 पर टोटल। 11 गेंदों का खेल बाकी। जैसे एक गेंद पर 6 आया ना, तुरंत गेंदबाज के साथ बातचीत की गई। उन्हें सलाह मशवरा उनके साथ किया गया, उन्हें राय दी गई, उन्हें बताया गया, सुझाव दिया गया कहाँ पे डालना है आपको, गेंदबाजी कैसी करनी है, लाइन लेंथ कौन सी रखनी है। गेंदबाज तैयार सुनील। रिवर्स दुधारी तलवार। ये फॉलिंग रिवर्स स्वीप था ये, लेकिन कनेक्शन बना नहीं है। एक रन के साथ संतुष्टि आपको नजर आएगी। बल्लेबाजी में सीधे बल्ले से रन आने के बाद बल्ले को टेढ़ा करने की जरूरत नहीं है। ज्यादा अकलमंदी कभी कभार अपने आप के ऊपर भारी पड़ जाती है। ओवर एक्साइटेड आपको इस खेल में नहीं हो रहा होता। मैंने कहा था यू हैव टू होल्ड योर नर्व्स इन दिस गेम्स, बहुत जरूरी बात है। अक्रॉस लाइन, लेकिन विकेट कीपर की गलती। गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। ये नसीब का आएगा चौका तो मिलेंगे 4 रन। 22 के तौर पर ये मिलेगा चौका। आएंगे 4 तो बनेंगे 29। 29 ऑन द बोर्ड। 9 गेंदों का खेल अभी भी बाकी है। सुनील महंगे साबित होते हुए 11 रन अपने ओवर में अभी तक दे चुके हैं। 3 गेंदें इन्होंने डाली है। 3 गेंदें 11। समीर मसूरकर साहब जो बोलते हुए हैं, होता है उनकी जुबान काली। उन्होंने कहा था मैं 5 लाख की प्रतियोगिता रखूंगा, और उन्होंने वो कर दिखाया जो आएगी। 1 रन मैदान के अंदर आपको जरूर पूरा होता हुआ नजर आएगा। और इसे एक के साथ 30 रन स्कोर कार्ड पर जरूर बनेंगे। सुनील चव्हाण का सपना पूरा होगा समीर मसूरकर इनकी प्रतियोगिता में जीतने का, इसे उम्मीद करते हैं। तुषार म्हात्रे इनके लिए इनामों की बरसात होगी। हर एक छक्के के लिए तुषार इनको 1000 रुपए का इनाम होगा। दौड़ गेंद की समाप्ति हुई है फिलहाल तो। एक गेंद अभी भी बाकी है सुनील। चलिए राइट आर्म ओवर द तैयार। रिवर्स कनेक्शन इस बार हुआ, लेकिन फील्डर आएंगे गेंद के नीचे। पकड़ोगे कैच तो बनेगी मैच, और ये विकेट जाएगा तीसरा। और इसी विकेट के साथ तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। रन बने हैं 10 रन प्रति ओवर की औसत से। 30, 2 में 18, इस ओवर में आए 12, यानी 3 में 30 बनी है। 6 गेंदों का खेल बाकी। मयूर देशमुख मैदान के अंदर। मयूर देशमुख साहब, इनके नाम से अक्षय देशमुख इनकी ओर से है। मयूर के लिए, हर एक 6 के लिए 500 रुपए का इनाम है। देखिए मयूर इनकी सोना चांदी हो सकती है। 6 मारेंगे तो रन भी आएंगे। अक्षय देशमुख साहब इनका सम्मान किया जाएगा।
सुनील चौहान, इनसे मेरी गुजारिश है कि आपकी शुरुआतों से विशाल धुमाड़, इनसे गुजारिश है, चलिए दोनों भी कीजिए। अक्षय देशमुख साहब इनका स्वागत करेंगे। अक्षय देशमुख साहब जो करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती है, और अक्षय देशमुख साहब इनका सम्मान करते हुए आंड्रम क्रिकेट बॉक्स के अध्यक्ष है एसोसिएशन के, खालापुर आंड्रम बॉक्स क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष अक्षय भाई देशमुख। 6 गेंदों का खेल बाकी, अजिंक्य आएंगे बॉलिंग ट्रैक पर। उड़ाया हेलीकॉप्टर हवा में ही है, ऊंचाई ज्यादा दूरी कम, क्या जाएगा गेंद, नहीं गई, पकड़ा गया कैच, बाउंड्री लाइन के बहुत करीब है, ये मुंह का निवाला छीना गया, ये 6 रन थे बचाए गए, दूरी कम, ताकत कम, गेंदबाज का दम कम, और ये आएगी चौथी सफलता। विकेट आपको ज्यादा नजर आया, इरफान जरूर डगआउट में लौटे, अब आएंगे नंबर 6 की पोजीशन पर लक्ष्मण मैदान के अंदर। जैसे रामायण में प्रभु श्री राम इनके साथ उनके भाई लक्ष्मण खड़े थे, वैसे ही मयूर इनके साथ इस लक्ष्मण को खड़ा होना पड़ेगा, तभी ये रन बन सकती है। अशफाक भाई पटेल, जिन्होंने दीपक ब्रदर्स ग्रुप की ट्रॉफी में 4 ट्रॉफी स्पॉन्सर की थी, एक दानशूर व्यक्तिमत्व है अशफाक भाई पटेल, जिनसे मेरी गुजारिश है, अशफाक भाई पटेल आइए मंच पर, आपका स्वागत। बिल्कुल, वो भी दिलदार हस्ती है अशफाक भाई पटेल। तुषार धुमार सर की तरफ से आपको आमंत्रण है, अशफाक भाई आइए, लेकिन गेंद हवा में गई, फील्डर गेंद के नीचे आइए, बल्लेबाज चलिए बाहर जाइए, ये एक और झटका, बैक टू बैक विकेट। लेकिन विनोद सोलंकी सर, जिनकी तारीफ की जाए उतनी कम, इनामों की बरसात उन्होंने करवाई आज की रात में मेहमानों से। इनामों की बरसात होना और इनामों की बरसात करवाना, ये अलग अलग कला है जो विनोद सोलंकी इनके पास, और जब गणेश उत्सव होता है तब इनामों की बारिश हो करवाते हैं, ये ताकत है विनोद सोलंकी सर इनके पास। वैभव भाई गोरे, प्रथमेश शेठ भोईर, और साथ ही साथ तेजस भाई कांबड़े, तुषार धुमार सर, इनका योगदान भी उतना ही जरूरी है। परशुराम पवार, ऋषिकेश माड़िक, जिनकी शादी है 26 अप्रैल को, सबको आमंत्रण देके अप्रैल फूल बनाए नहीं तो बना सकते अप्रैल फूल शादी बताकर, कंफर्म है। वैभव गोरे ऑर्गेनाइजर है उस शादी की, बिल्कुल। ऋषिकेश माड़िक, इनको शुभकामनाएं देंगे हम, उनकी संसारिक जीवन के लिए शुभकामनाएं देंगे। हैट्रिक बॉल होगी यहां से गेंदबाज के लिए, हैट्रिक बॉल थी, उड़ाया सीधा डाउन द ग्राउंड, द बॉल इज आउट ऑफ द ग्राउंड, एक तेरी दूसरी मेरी, मैदान के बाहर ये आएगा 6। कमाल का स्ट्रोक था ये, एक्शन रिप्ले में देखने लायक शॉट हो सकता है। लोअर फुल टॉस ऑन द राइट, स्ट्रेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। और बीएसए पैनल के ऊपर समीर मसूरकर साहब खुश है, क्या उनकी टूर्नामेंट में मौका देंगे उन्हें, यह भी बहुत जरूरी। अजिंक्य अच्छी गेंदबाजी कर रही है, 2 विकेट निकाली, एक 6 भी आया। 36 के ऊपर टीम का टोटल आधा हुआ, 3 गेंदों का खेल बाकी है, 3 बॉल्स आर रिमेन। श्रीतेश फार्म, इनके सारे मेंबर जो मंच के ऊपर विराजमान है, कैमरामैन जब मौका मिले तो मंच के ऊपर फोकस कीजिए, इनको दिखाइए। दे आर द रियल हीरोज हु आर बिहाइंड द स्क्रीन बट मेकिंग दिस टूर्नामेंट सक्सेसफुल। और बिल्कुल डैशिंग नगर सेवक पूरे खोपोली नगर परिषद में, जिनकी अदा के लिए पूरी पब्लिक फिदा है, ऐसे समीर मसूरकर साहब यहाँ पर विराजमान है। बढ़िया शॉट है ये, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर से गेंद निकल जाएगी सीमा पर, बल्लेबाज करेंगे वार तो आएगा 4-4-4। अशफाक भाई पटेल यहां पर आ चुके हैं। अशफाक भाई आइए, आपका स्वागत। सुनील चव्हाण यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अशफाक भाई पटेल यांचं स्वागत करायचं आहे। अशफाक भाई करोड़ों की बस्ती और दिलदार हस्ती। अशफाक भाई आती है,
तो खुशियां लेकर आती है। और गोरसई बी टीम समीर दादा मसूरकर इनकी प्रतियोगिता में जो लेकर आने वाले हैं भावेश पवार एवं पवन, उनको लेकर आने का काम करेंगे अशफाक भाई पटेल। और वो यहाँ पर आ चुके हैं, उनका सम्मान हम करते हुए इस मंच के ऊपर। एक गेंद बाकी, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक रन पूरा किया, दूसरे के लिए लगाई है दौड़, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन यहाँ से किए जाएंगे पूरे और इन्हीं 2 रनों के साथ पहली पारी का खेल मैदान के अंदर होगा समाप्त। बैटिंग करने का आमंत्रण कबूलने के बाद मोगलवाड़ी अर्ली विकेट गंवाने के बाद, धीमी शुरुआत करने के बाद, पहले 2 में 18 बनाने के बाद दूसरे 2 में 24 भी उनकी टीम ने बनाए और 42 तक उनकी टीम पहुंच चुकी है। आने वाली गेंदें यहां से होंगी अब 24 और जीतने के लिए 43 रनों की जरूरत होगी यहां से वो टीम काजूवाड़ी को। मयुरेश सुर्वे यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आकाश भाई कलवार यांचं स्वागत आपण करायचं आहे। चला मयुरेश सुर्वे, आपल्याला विनंती आहे की आकाश भाई कलवार यांना सन्मानित या स्पर्धेमध्ये करायचं आहे। आकाश भाई कलवार जिनका समीर मसूरकर साहब के ऊपर है बहुत प्यार, ऐसे आकाश भाई कलवार। 2 शब्द बोलायचे आकाश भाई, माईक द्या त्यांच्याकडे, माईक द्या, आपलंच आयोजन है। जिनकी बोली में होती है धार, ऐसे आकाश भाई कलवार आणि त्यांचं स्वागत केलेलं अशफाक भाई पटेल। ची गरज आहे विजयासाठी। 24 चेंडू आणि 43 धावा वेळेकडे मात्र जमवायचे आहेत। तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी विरेश्वर ग्रामस्थ मंडळ, विक्रांत भाई गायकवाड, खोपोली नगर परिषदेमधील सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांची उद्या टीम जिग्या 11 हाळ पुरस्कर्ते विक्रांत भाई गायकवाड यांची जिग्या 11 हाळ सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि यशस्वी पॅकर पण आहे दादा, रातो की कातील। आणि 28-29 कुठली तरी ओपनची टीम आणण्याची शक्यता आहे, आणू शकतात। विक्रांत भाई गायकवाड असल्यावर टेन्शन नसतं। प्रवीण दुगाडे सर यांच्याकडे आपण आता जाऊया या सत्राचं समालोचन ऐकण्यासाठी। तत्पूर्वी दुर्वी स्नॅक्स कॉर्नर, दुर्वी स्नॅक्स कॉर्नरकडे तुम्ही जा। वडापाव असेल, चहा असेल, बुर्जी पाव असेल, या सगळ्या गोष्टींची चव तुम्हाला चाकायची असेल तर दुर्वी स्नॅक्स कॉर्नर एकदा जा, खाऊन तर पहा। अशफाक भाई पटेल यांनी सांगितलं की एवन पवन किणे द प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार यांना आणणार या क्रीडांगणावरती 28 एप्रिल 2026 ला या क्रीडांगणावरती। गोरसाई बी, जय बजरंग गोरसाई बी येणार, अशफाक भाई पटेल त्यांना घेऊन येणार माजी नगराध्यक्ष चषकामध्ये। दरम्यान मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली, त्याच्याच बरोबरीने श्रीतेश पार मित्र परिवार आणि तुषार धुमाळ सर यांचा विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करतोय। पुन्हा भेटूया कोणत्या तरी स्पर्धेमध्ये, तत्पूर्वी मी इथेच थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। निश्चितच मानस सरांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकला, हिंदीचा जबरदस्त आवाज आणि मराठीचा गोड आवाज। अर्थातच त्यांनी प्रत्येकाची मनं इथे जिंकलेली आहेत, त्यांचं खऱ्या अर्थानं आयोजकांच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि मानस सरांना मी विनंती करेल की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। वैभवजी गोरे, ऋषिकेश महाडिक यांच्या शुभ हस्ते स्वागत आपण इथे घेतोय। रायगडच्या पटलावरचं लिटिल मास्टर मानस मोरोरे सर, ज्यांना ऑन स्क्रीनवरती आपण आता पाहतोय, त्यांचं स्वागत या मंचावरती केलं जात आहे। धीरेज सर, चालू कर मॅच सर। काय चेंडू होता जबरदस्त, मंथनचा
यावेळी जबरदस्त लाईनवर चेंडू होता रमेश फलंदाजासाठी. चेंडू गेला निर्धाव डॉट. चेंडूचे सांगता होते. पॉवर प्लेचा षटक आहे. या षटकात मोठे मोठे किमान एक दोन मोठे फटके कसे मारता येतील याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. नक्कीच मानस सोनवणे सर आपला सुद्धा चांगला सांभाळू शिकला त्याचं आपलं सुद्धा सरचं स्वागत. काय जबरदस्त चेंडू यावेळी पुन्हा एकदा ऑफ टर्मच्या लाईन मध्ये चेंडू होता. चेंडू गेला निर्धाव डॉट. चेंडूचे यावेळी सांगता होते. काय जबरदस्त चेंडू टाकतोय मंथन. दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव टांगलेत. रमेशला मोठे मोठे फटके खेळावे लागतील. या पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा कशा येतील. काय जबरदस्त फटका यावेळी रमेशच्या बॅटून आपण पाहतोय. चेंडू गेला सीमारेषा पार. आलाय चौकार. या 4 धाव्याने आपलं संघाचं आणि आपलं खातं उघडतोय रमेश. 4 धावा यावेळी धाव फलकावर जमत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चेंडू निर्धाव आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. या षटकात एकाच 2 मोठे फटके जर या षटकात मारले किमान 15+ धावा कशा येतील याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. आणि अवांतर धावेचा पंचाचा इशारा आहे. धाव फलक 1 पुढे सरकलाय. 5 धावा धाव फलकावर लागल्यात. अवांतर धावेचा पंचाचा इशारा आहे. ठाणे नावे संघाचा कर्णधार आणि कोल्हापूर संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. याच्यानंतर सामना असेल. पंचांचा डिसिजन. थर्ड पंचांची मागणी आपण पाहतोय. ऑन फील्ड डिसिजन विचार केला तर अवांतर धावेचा इशारा आहे. पण आता थर्ड पंच यावेळी आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचवतात. तर थर्ड पंचाचा डिसिजन हा फलंदाज बाद आपण पाहतोय. फलंदाज बाद. चांगला डिसिजन आपण पाहतोय सचिन सरांकडून. 10 फलकावर धावा आहेत. त्यामध्ये 5 धावा ह्यावेळी 10 फलकावर आहेत. आते काही संकटात नाही असं आपण पाहतोय. कोल्हापूर संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आणि ठाणे नावे संघाचा कर्णधार याच्यानंतर सामना आपण पाहतोय. आणि या मॅचचा टॉस करतील समीरजी मसूरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. टॉस अशफाकभाई पटेल सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला असेल तो कोल्हापूर संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजे ठाणे नावे संघ. 5 धावा धाव फलकार लागल्यात. 5 धावा धाव फलकार आपण पाहतोय. श्याम यावेळी फलंदाजी मार्कवर. श्याम आणि भावेश ही जोडी मैदानात आहे. कोल्हापूर संघ आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवा लवकर. जबरदस्त चेंडू होता यावेळी. श्याम पात राहिला. चेंडू गेला निर्धाव डॉट. चेंडूचे सांगता होते 5 धावा यावेळी धाव फलकार. पॉवर प्लेचा षटक काय जबरदस्त गोलंदाजी मंथन करतोय. चांगल्या कोल्हापूर संघ आपला कर्णधार पाठवा टॉस बॉक्स मध्ये.
यावेळी काय जबरदस्त चेंडू. श्याम पाहत राहिला, चेंडू गेला निर्धाव. डॉट चेंडूच्या यावेळी सांगता होते. काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली, 5 धावा आतापर्यंत यावेळी खर्च केल्यात. हॅलो गणेश सावंत, चला या धावत आहे आमचे अश्फाभाई पटेलचे पाहुणे आहेत, ते तुमची वाट बघत आहेत. लवकर या तुम्ही, टॉस होणार आहे. आणि सुटलेला झेल, गेलेले वेल कधीच आयुष्यात परत येत नाही. यावेळी आज झेल मोगलवाडी संघासाठी घातक ठरू शकतो. चांगले रनिंग, यावेळी 2 धावा पूर्ण होतात. 10 फलक 2 ने पुढे सरकले. 10 फलकर धावा लागल्यात, त्यामध्ये 7 धावा यावेळी 10 फलकर लागल्यात. यावेळी झेल सुटलाय. श्याम या फलंदाजाचा कदाचित हा झेल मोगलवाडी संघासाठी घातक ठरू शकतो. वर्ल्ड टेनिस क्रिकेट महत्वाच्या वायूने ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक पाहतात, त्यांना लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा. पंचांचं काम सुद्धा आपण पाहतोय. सूरज पांडे सर असतील, सचिन सर असतील, बाला सोलंके सर असतील, काय जबरदस्त काम. नरेश सरांनी सुद्धा स्कोरिंगचं काम जबरदस्त केलं. सांभाळायचे आपल्या एखादा मानव सर असतील, काय प्रवीण दोगडे सर, विनोद सोलंके सरांचं सुद्धा आपण समालोचन ऐकाल. तुषार धुमाल सर सुद्धा आयोजकाच्या भूमिकेत तितकंच चांगले समालोचक सुद्धा आहे. 7 धावा 10 फलकार लागल्यात. अठरा चेंडू विजयासाठी अजूनही 36 धावेची गरज आहे. म्हणजे 12च्या सरासरीने या धावा काजवाडी संघाला करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. राहुल गोलंदाजी मार्कवर मोगलवाडी संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावेची गरज आहे. म्हणजे 12च्या सरासरीने या धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे काजवाडी संघाला. भावेश आपण पाहतोय आणि श्याम या फलंदाजामध्ये क्षमता ही धावा बनवण्याची. काय जबरदस्त फटका, यावेळी आसमान दाखवला राहुलला. चेंडू सीमारेच्या बाहेर आलाय षटकार. या 6 धावेने धाव संख्येत वाढ झाली. 13 धावा यावेळी 10 फलकार लागल्यात. 13 धावा 10 फलकावर आपण पाहतोय. अजून विजयासाठी 30 धावा बनवायच्या आहेत काजवाडी संघाला. भावेश आपण पाहतोय एक जबरदस्त फलंदाज आहे. ह्याच ग्राउंडवर त्याच्या नावावर सुद्धा एक रेकॉर्ड आहे. लबर बॉल आपण पाहतोय. टी बॉलवर सलग 6 षटकार सुद्धा याच मैदानावर मारले असा भावेश आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय. 14 धावा 10 फलकार लागल्यात. 14 धावा 10 फलकार लागल्यात. राहुल सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे. बराच नाईट रनिंग केल्याचा अनुभव आहे, पण तो अनुभव आपल्या संघासाठी चांगला ठरावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. श्याम आपण पाहतोय. श्यामला सुद्धा 1-2 मोठ्या धावा 10 फलकार लागल्यात. येणाऱ्या अजूनही 15 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. प्रवीण दगड सरांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. 15 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची गरज आहे. फुलटॉल होता आपण पाहतोय. यावेळी तितका मोठा फटका खेचला पण टायमिंग चालू होतं. 1 धाव यावेळी पूर्ण करतोय भावेश. या फलंदाज धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागल्यात, त्यामध्ये 16 धावा 10 फलकार लागल्यात. येणाऱ्या 14 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण आहे. एकाच मोठा फटका उर्वरित या चेंडू मध्ये मारावे लागेल. 1-2 मोठा फटके मारावे लागतील. काय जबरदस्त फटका, यावेळी चेंडू सीमारेच्या बाहेर आलाय षटकार. या 6 धावेने धाव संख्येत वाढ झाली आणि 10 फलकार धावा लागल्यात, त्यामध्ये 22 धावा 10 फलकार लागल्यात. 22 धावा 10 फलकार लागल्यात. काय जबरदस्त फलंदाजी करतोय भावेश. भावेशला माहिती आहे का चांगलं टायमिंग करणं गरजेचं आहे. मोठे मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. असंच आक्रमण चढवावं लागेल राहुलच्या गोलंदाजीवर. धावा बनवायच्या मध्ये मनगटातले ताकद सिद्ध करणं गरजेचं आहे, कारण पहिला सामना जिंकल्यानंतर चांगला खेळ काजवाडी संघाकडून होतोय. 13 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण आहे. 13 चेंडू 21 धावेचं समीकरण. एकाच मोठा फटका जर या चेंडूवर आला तर सामन्याचं चित्र वेगळं होऊ शकतो. पण राहुलला सुद्धा चांगला चेंडू टाकावा लागेल. येणाऱ्या 13 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी बनवायच्या त्या काजवाडी संघाला.
13 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. धावसंख्येत 1ने यावेळी वाढ होते. धावसंख्येत 1ने वाढ झाली. 10 फलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 23 येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी गरज येते म्हणजे 10च्या सरासरीने 20 धावा बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10च्या समीकरणाने 10 धावा येणाऱ्या 12 चेंडूवर 20 धावेची गरज आहे काजवाडी संघाला. येणाऱ्या 12 चेंडूवर 20 धावा बनवायच्या मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. भावेश मोठे मोठे फटके मारतोय पण त्याला साथ सामना देणं गरजेचं आहे. चला टीम मीटिंग म्हणू का ड्रिंक्स ब्रेक झालाय आपण पाहतोय. नक्कीच तेजसजी कांबळे असतील साहेब काय जबरदस्त मेहनत घेतली. प्रथमेश भोईर असतील, विशाल धुमाल असतील, तुषार धुमाल सर असतील, ऋषिकेश माडिक असतील, सूरज जोशी असतील, काय जबरदस्त या मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. त्या सर्वांचं मनापासून आपण आभार मानूया आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करा. मुन्ना फॅन्स क्लब सुद्धा आपण पाहिला आज. येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा बनवायच्या आहेत त्यामध्ये काजवाडी संघाला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज त्रिशाल गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. एक अनुभव गोलंदाज आहे. येणाऱ्या 12 चेंडू आणि 20 धावेचं समीकरण आहे. काय जबरदस्त चेंडू होता. फलंदाज पाहत राहिला. चेंडू गेलाय निर्धाव. येणाऱ्या 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेचं समीकरण आहे. भावेशला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. श्याम मध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याचे. एकाच दोन मोठे फटके या 5 चेंडू मध्ये उर्वरित मारावे लागते कारण 11 चेंडू आणि 20 धावेचं समीकरण आहे. जबरदस्त फटका यावेळी चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार. या 6 धावेने धाव संख्येत वाढ झाली. 10 फलकार धावा लागल्यात त्यामध्ये 29 धावा 10 फलकार लागल्यात. 29 धावा 10 फलकार लागल्यात. येणाऱ्या 10 चेंडू आणि 14 धावेचं समीकरण आहे. नक्कीच प्रशांत दादा शेंडे यांचा सुद्धा आभार कारण मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी टीव्ही त्यांनी दिले. श्रीकांत खोस साहेब असतील त्यांनी बेल्ट बॅट्समॅन सायकल ही ठिकाण दिले आम्हाला त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करूया. साई श्रीरामठ चव्हाण सुनील चव्हाण आपण पाहतोय. आमचे विक्रांत गायकवाड साहेब असतील, समीर मसलकर साहेब असतील हे सर्व स्पर्धा पाहतात आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. येणाऱ्या 10 चेंडू आणि 14 धावेचं समीकरण आहे. एका दोन मोठा फटके मारावे लागतील. नक्कीच गणेश असतील, तुषार असतील, दोस्ती आपण त्याचं सुद्धा स्वागत करूया. येणाऱ्या 10 चेंडू आणि 14 धावेचं समीकरण आहे. एका दोन मोठे फटके यावेळी मारू शकतो फलंदाज श्यामच्या सुद्धा मनगटातील ताकद सिद्ध करा. पण त्रिशाला चांगले चेंडू टाकावे लागतील. खेळपट्टीच्या नुसार चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि यावेळी अति काही संकटाने असं म्हणतात आणि फलंदाज बाद होतोय श्याम. एक मोठा आदरा लागतोय काजवाडी संघाला आणि आता फलंदाजी मार्कवर वेल एक्सपिरियन्स खिलाडी अक्षय पवारचे पॉवर दाखवावं लागला पाहतोय. जशी या जर्सी साठी आपण पाहतोय परशुराम पवार साहेबांनी या जर्सी आम्हाला दिला त्यांचा सुद्धा मनापासून आपण सहरीचं स्वागत करूया. येणाऱ्या 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेचं समीकरण आहे. अक्षय पवार आणि भावेशी जोडी काजवाडी संघासाठी मैदानावर सज्ज आहे.
येणाऱ्या 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेचं समीकरण. एकाच मोठा फटका, एकाच 2 मोठे फटके या उर्वरित चेंडूमध्ये मारावे लागतील आणि गोलंदाज त्रिशालला उर्वरित चेंडू चांगले टाकावे लागतील. येणाऱ्या 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेचं समीकरण आहे. 2 मोठे फटके मारावे लागतील अक्षय पवार या फलंदाजाला. पण त्रिशाल सुद्धा एक अनुभव गोलंदाज आहे. बराच नाईट रनिंग खेळण्याचा अनुभव आहे. चांगले चेंडू टाकावे लागतील 2. जमिनीलगतचा फटका आपण पाहतोय. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. 1 धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला त्यामध्ये 30 आणि येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेचं समीकरण. 8 चेंडू 13 धावा. एकाच मोठा फटका विजयाकडे नेऊ शकतो काजवाडी संघाला. पण एका 2 डॉट चेंडू विजयाकडे नेऊ शकतात ते मोगलवाडी संघाला. जबरदस्त फटका भाव्याच्या बॅटरी धावून पाहिला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. आते गाय संकटाने खराब थ्रो. मी म्हणेल या थ्रोचा खामियाजा नक्कीच मोगलवाडी संघाला महागड पडू शकतो हा थ्रो. या धावा 2 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागल्या त्यामध्ये. 32 धावा 10 फलकार लागल्यात. 32 धावा 10 फलकार लागल्या. येणाऱ्या 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेचं समीकरण आहे. या चेंडूवर मोठा फटका मारला तर नक्कीच काजवाडी संघ विजयाकडे जाऊ शकतो. 7 चेंडू 11 धावेचं समीकरण आहे. एकाच मोठा फटका या चेंडूवर. जर भावेश शेवटच्या षटकापर्यंत थांबला ना या मैदानावर तर काजवाडी संघ सुद्धा विजयाकडे जाऊ शकतो. पण त्रिशालला सुद्धा हा चेंडू निर्धाव टाकावा लागेल. येणाऱ्या 7 चेंडू आणि 11 धावेचं समीकरण. जमिनीलगतचा फटका सन्मान दिला चेंडूला. भावेशला माहिती आहे आपलं थांबणं खेळपट्टीवर गरजेचं आहे. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला त्यामध्ये. 33 धावा. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 10 धावेची गरज. दिनेश दहा सर, जर चेंडू. पाहायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. परंतु जर पाहायला गेलं तर हा मैत्री चषक आहे आणि खरोखरच सुंदर असं आयोजन आहे. परंतु मैत्रीचं नाव घेतलं तर मला नक्कीच आठवण आली आमचे खालापूरचे जे गणेश आहे सावंत आणि गुड्डा म्हणजे म्हात्रे. जर पाहायला गेलं तर बरेच 20 ते 25 वर्ष त्यांची दोस्ती आहे आणि आम्ही आज पाहतोय खऱ्या अर्थानं ते एक जसे सख्खे जिवलग कसे असतात तसे ते सख्खे मित्र आहे. परंतु जर पाहायला गेलं ना मागच्या 2 वर्षामध्ये आमचे गणेश सावंत ते बैलजोडीकडे वळले होते आणि गुड्डा म्हात्रे हे मात्र क्रिकेटकडे वळले होते. परत एकत्र क्रिकेटमध्ये आले आणि आज 2 वर्षानंतर ग्राउंडवरती दिसतात. त्या दोघांचा मात्र आपण स्वागत करूया. नक्की चाललो सर. दोस्ती आपण पाहतोय कारण कायम क्रिकेटचा खेळ जरी असला तरी पण दोस्ती कायम असते. आपण पाहतोय बैलगाडा शर्यत असं किंवा क्रिकेट असं दोस्ती असणं गरजेचं आहे. येणाऱ्या 6 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडू 10 धावेची गरज. चांगलं षटक टाकावं लागेल. आपण पाहतोय मोगलवाडी संघाला आणि एकाच मोठा फटका, एकाच 2 मोठे फटके कसे मारता येतील या षटकात याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. 6 चेंडू 10 धावेची गरज आहे. अजूनही कोणी हारला नाही, अजूनही कोणी जिंकला नाही कारण सरड्यासारखा रंग बदलणार खेळ क्रिकेट आहे. जबरदस्त फटका यावेळी आपण पाहतोय. काय फटका सजवला गेला आणि पंचांचा इशारा आला 4 धाव्यांचा. यावेळी 4 धावेने धाव संख्येत वाढ झाली. 10 फलकार धावा लागल्यात त्यामध्ये. 37 धावा 10 फलकार लागल्यात विजयासाठी. अजूनही काजवाडी संघाला येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 6 धावेचं समीकरण आहे. नरेश दळवी सरांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. जबरदस्त स्कोरिंगचं काम त्यांचा संघ सुद्धा ओव्हरऑल जबरदस्त फॉर्म मध्ये यंदाच्या अंगामध्ये आणि चांगलं काम सुद्धा ते करतात स्कोरिंगचं काम. येणाऱ्या 5 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 6 धावेची गरज.
आणि यावेळी मोठा फटका विजय होतोय काजवाडे संघ आणि यावेळी मंगलवाडी संघाला पण सुद्धा शुभेच्छा देऊया पुढच्या स्पर्धेसाठी. आकाश आमचे आयवा कॅच असं आता नाही आपण पाहतोय हॅलो. पहिले संधी होते. 3:30 नंतर आयवा कॅच बंद होणार आहे, लक्षात ठेवा, सांगितलेलं आपण. आता 3:30 वाजलेले आहेत. तर आमचे